बहिणींसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे, मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर बघा ताईंनो, लाडकी बहीण योजनेचे आता काय नियम आहेत आणि लाडकी बहीण योजनेत तुम्हाला KYC ई-KYC करणे का बंधनकारक आहे, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, लाडकी बहीण योजनेला बघा, लाडक्या बहिणींना 50,000 रुपये सुद्धा लोन दिले जाणार आहे आणि त्यांना बघा डबल हप्ता त्यांना येणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींचे नियम काय आहेत, निकष काय आहेत आणि लाडक्या बहिणींना KYC करणे का गरजेचे आहे, कारण ही जी महिला लाभ घेत आहे हीच ती महिला आहे का दुसरी महिला आहे, किंवा या महिलेचा मृत्यू तर झालेला नाही आणि हा लाभ चालू आहे का, त्यासाठी KYC ई-KYC करणे प्रत्येक वर्षाला बंधनकारक असते। त्यामुळे ही संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत KYC करून हयातीतील असल्याचा दाखलाही त्यांना जोडावा लागणार आहे। बघा, तुम्हाला मृत्यू दाखलासुद्धा जोडावा लागणार आहे हयातीचा। ठीक आहे, तुम्हाला म्हणजे तो तुमचा जो LC आहे, जन्मदाखला, तुम्हाला तिथं जोडावा लागणार हयातीचा दाखला। ठीक आहे, तसेच दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-KYC करणे बंधनकारक असते। तुम्हाला सांगतो मी, महत्त्वाची माहिती आहे। तर लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-KYC करून हयातीतील असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-KYC करणे अनिवार्य असणार आहे। ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेत बाद केले जाईल। बघा, काही महिलांचे आधार कार्ड लिंक नाही आहे, आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पुढील हप्तासुद्धा येणार नाही 1500 रुपये। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, मोबाईल नंबर तुम्ही लिंक करून घ्या आणि KYC जर केले नसेल KYC ई-KYC हे तुम्ही करून ठेवा तिथं। हे KYC केल्यानंतरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये अकाउंटमध्ये जमा होणार आहेत बँकेत। ठीक आहे, आणि पुढे बघा, महत्त्वाची माहिती आहे। तसेच ई-KYC केल्यानंतर तुम्हाला बघा 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास त्यांना अपात्र घोषित करण्यात येईल जाईल। आणि लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी बघा, नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही। बघा, जे नवीन पात्र महिला आहेत, आता जे लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन महिला पात्र होणार आहेत त्यांना जुलैपासून लाभ मिळणार नाही। बघा, जुलैपासून लाभ मिळणार नाही। अर्ज मंजूर झाल्याचा पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे। बघा, अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँकेत तुम्हाला तिथं नाव यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल। बघा, तुमचं बँकेत नाव बघा, अर्जामध्ये नाव असेल आणि आधार कार्डवर दुसरं असेल तसं पण तुम्हाला अपात्र केले जाईल। जे स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा आधार कार्डवर काही प्रॉब्लेम आहे तर ते तुम्हाला तफावत असेल तर यामध्ये असे आढळल्यास तुम्हाला अपात्र केले जाणार आहे। आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते। पुढे बघा, आता लाडकी बहीण योजनेचे नियम काय आहेत बघा, तुम्हाला सांगतो। लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-KYC करून हयातीतील असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे। बघा, आता समजून घ्या, तुम्हाला सांगतो मी, जर तुमचा जुलै महिन्यामध्ये फॉर्म हा अप्रूव्हल झाला तर तुम्हाला ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ मिळेल। जुलै महिन्याचा मिळणार आहे, म्हणजे पुढील महिन्यापासून तो लाभ मिळणार आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। आणि ज्यांनी अजूनपर्यंत KYC ई-KYC केलेले नसेल तर त्यांनी पटापट जाऊन KYC ई-KYC आधार कार्डवर लिंक करून घ्या। आणि तुम्हाला बघा, जे लोन आहे ते लोनसुद्धा तुम्हाला 50,000 रुपये लोन हे मोठ्या बँकांद्वारे हे लोन मिळणार आहे, 50,000 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत। आणि तुम्हाला बघा, मुंबई झाले, जे काही मोठे सिटी वगैरे आहेत त्यांच्या साईडलाच नाही तर संपूर्ण आता महाराष्ट्रामध्ये हे लोन दिले जाणार आहे। आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका, कारण लाडक्या बहिणींसाठी आपण आपल्या चॅनलवर 1 नंबर अपडेट आणि नवीन माहिती आणि सर्वात प्रथम लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला।
लाडक्या बहिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। तर अशा प्रकारे तुम्हाला बघा हे 1500 रुपये मिळणार आहेत का 2100 मिळणार आहेत आता पुढील, तर तशी माहिती मी तुम्हाला देतच राहील। आता तर तुम्हाला सध्या तरी स्थितीमध्ये 1500च मिळणार आहेत बघा। अजून असे उघडीस आले आहे की काही जे सरकारी कर्मचारी होते त्या महिलांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे, सरकारी कर्मचारी महिलांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे। तर शासन त्यावर छाननी प्रक्रियेमध्ये ते बाद झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईसुद्धा होणार आहे आणि आता ज्या गरजू महिला आहेत त्यांना हा लाभ दिला जाणार आहे भविष्यामध्ये। पुढे बघा काही महिला बघा त्यांचं उत्पन्न 2.5 लाखच्या वरती आहे, तरी सुद्धा त्यांनी काही महिलांनी लाभ घेतलेला होता। परंतु आता हे सर्व छाननी प्रक्रिया जी आहे, जी तपासणी प्रक्रिया आहे ती काटेकोरपणे आणि चांगल्या पद्धतीने कडक होणार आहे। आता यामध्ये ज्या महिला पात्र असतील त्या सर्वांना हा लाभ दिला जाणार आहे। तसेच लाडक्या बहिणींना बघा गणेश उत्सवाच्या शुभमुहूर्तावर सुद्धा तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो 1500 रुपये, ठीक आहे। त्यामुळे ही आताची मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते। तर लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण ज्यांना अजून काही माहिती अपूर्ण आहे तर त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तुम्हाला आता पुढील हप्ता 2100 मिळणार का 1500 मिळणार, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। तर तुम्हाला काही विचारायचं असेल, तर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। तर अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड वगैरे ते अपडेट करून ठेवा। तुमचं बँकेचं पासबुक ओके आहे का ते सर्व तुम्ही कागदपत्र जे आहे त्रुटी कोणाचे स्पेलिंग मिस्टेक असेल काय असेल तर ते आताच पटापट करून घ्या, नाहीतर तुम्हाला जेव्हा फॉर्म ॲप्रूव्ह होतील नव्याने तर तुम्हाला, जर तुम्ही आता समजून घ्या 26 लाखमध्ये तुम्ही महिला आहेत, त्यामुळे तुम्ही अपात्र झालेला आहेत। अपात्र कशामुळे झालेले आहेत, तुमच्या आधार कार्डवर स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा वगैरे असं काही दुरुस्ती असेल, तर जेव्हा तुम्ही नव्याने अर्ज भराल तेव्हा तुम्ही ते व्यवस्थित आता करून ठेवा। म्हणजे जेव्हा तुम्ही नव्याने अर्ज भरणार आहेत लाडकी बहीण योजनेचा किंवा लाडकी बहिणींचा, तेव्हा तुम्हाला तो लाभ पुढे कंटिन्यू चालू राहील, म्हणजे तुम्हाला तो लाभ बंद होणार नाही। म्हणजे छाननी प्रक्रिया पण झाली तर तुम्हाला तो लाभ बंद होणार नाही, कंटिन्यू तो लाभ तुम्हाला चालू राहील। त्यामुळे तुम्ही हे जे कामं आहे हे कामं करून ठेवा लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो। हे सर्व तुम्ही जे कामं आहेत, KYC आहे, आधार कार्डवर मिस्टेक आहे, काही तुमच्या प्रॉब्लेम असतील, फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल किंवा कोणत्या कारणामुळे अपात्र झाले ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा। तुम्हाला जो फॉर्म ॲप्रूव्हल होईल तो तुम्हाला ॲप्रूव्हल फॉर्मसुद्धा तुम्हाला तो करायचा आहे, म्हणजे तुम्हाला तो फॉर्म ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पैसे ते कंटिन्यू तुम्हाला तो लाभ दिला जाणार आहे शासनातर्फे। आणि ही आताची मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी। सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्व बहिणींपर्यंत पोहोचवा, लाडक्या बहिणींपर्यंत। आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात, जी ऑथेंटिक अपडेट असते। सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला। ऑथेंटिक नवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।